स्वतंत्र महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर शिंदखेडा विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून आजपर्यंत आपल्या मतदारसंघाला सर्वाधिक विक्रमी निधी देऊन मतदारसंघाचे भाग्य विधाते ठरलेले गोरगरीब 12 बलुतेदारांचे लोकप्रिय नेतृत्व माजी मंत्री आमदार जयकुमार भाऊ रावल यांचा विकास कामांचा आढावा घ्यायला संपूर्ण दिवस देखील अपूर्ण पडेल। खेड्यापाड्यातील अतिशय तळागाळाच्या सर्वसामान्य तरुणांना समाजकारणाच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय केले आणि त्यांच्या माध्यमातून आपापल्या गावांचा विकास जयभाऊ सातत्याने करत आलेत आणि करीत आहेत। एकेकाळी कायमस्वरूपी दुष्काळी मतदारसंघ अशी ओळख असलेला शिंदखेडा मतदारसंघ आता 60% जास्त बागायती झाला आहे। त्याचे सर्व श्रेय आदरणीय भाऊंना जातं। सारंगखेडा, सुलवाडे, प्रकाशा बॅरेजचे बंद पडलेले काम सुरू करून त्यांचे पूर्ण करणे, अमरावती प्रकल्पाचे 28 वर्ष रखडलेले काम पूर्णत्वास नेले, 1999 पासून मंजूर असलेल्या सुलवाडे जामफळ योजनेला मंजुरी, तब्बल 2400 कोटींचा निधी आणून आज ते काम 80 ते 90% पूर्ण झाले आहे। येथूनच आपल्या मतदारसंघातील शिंदखेडा, चिमठाणे, नरडाणा, बेटावद, वर्षी या परिसरातील 51 गावांना शेतात थेट पाईपलाईनद्वारे सिंचनासाठी बांधावर पाणी उपलब्ध होणार आहे। यासाठी नव्याने 1000 कोटींचा निधी भाऊंनी मंजूर करून आणला असून पुढच्या महिन्यात त्याचे भूमिपूजन होणार आहे। प्रकाशा बुराई योजनेचे देखील 1999 पासून काम सुरू झालेले नव्हते, परंतु नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर योजनेच्या कामाला मोठा वेग दिला। आज पाईपलाईनचे काम जवळपास पूर्णत्वाकडे आले असून हाटमोहिदा येथे जॅकवेलचे कामही युद्ध पातळीवर सुरू झाले, परंतु उर्वरित कामासाठी आवश्यक असणारी सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव शासनाकडे गेला आणि 2019 मध्ये मात्र राज्यात महाविकास आघाडीची बिघाडी सरकार आल्याने योजनेचे काम रखडले। परंतु 2.5 वर्षांच्या काळानंतर पुन्हा राज्यात महायुतीचे सरकार आले आणि त्यात आपले नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जलसंपदा खात्याची जबाबदारी आली आणि आदरणीय जयभाऊंनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून 793 कोटींची सुप्रमा मिळवून घेतली, म्हणून आता त्याचे कामही सुरू होऊन लवकरच ते पूर्ण होईल। अनेक वर्षांपासून कोरडीठाक पडलेली बुराई नदीवर माथा पायथा साठवण बंधारे बांधून तिला बारमाही करून नदीकाठाच्या गावांना दिलासा दिला। मतदारसंघातील 8000 शेतकऱ्यांना सिंचन विहिरी मंजूर केल्यात। एवढेच नव्हे तर जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून बांधलेले विविध साठवण बंधाऱ्यामध्ये आज पाणी ओसंडून वाहत आहे। सिंचनासोबतच 85 गावांना पिण्याच्या पाण्यासाठी खानदेशातील सर्वात मोठी वॉटर ग्रिड योजना, मतदारसंघातील रस्त्यांचे भक्कम जाळे, उद्योग, ग्रामविकास, पायाभूत सुविधा असा 4ही बाजूंनी केलेल्या विकासाच्या बळावर जयभाऊंनाही मतदारसंघाच्या जनतेने मोठ्या मताधिक्याने 4 वेळा निवडून दिले आहे। विकास कामांबरोबरच जयभाऊंनी सर्वसमावेशक राजकारण करण्याचा सातत्याने प्रयत्न करत असताना दुसऱ्या फळीचे नेतृत्व देखील तालुक्यात तयार केले। त्यात कोडदे येथील तत्कालीन सरपंच नारायण पाटील, बामणे येथील साधे ग्रामपंचायतीचे सदस्य देखील निवडून न आलेले कामराज निकम, निमगुळचे रघुवीर बागल, धमाण्याचे जिजाबराव सोनवणे, कलमाडीचे पंकज कदम असे दुसऱ्या फळीचे नेतृत्व तयार केले। त्यांना विविध पदांवर संधी देत जनसामान्यांच्या कामांना गती मिळावी असाच त्यांचा यामागे हेतू होता। आजपर्यंत नारायण पाटील यांना बाजार समितीचे 2 वेळा सभापतीपद, भाजपाचे तालुका अध्यक्ष, जिल्हा अध्यक्षपद, कामराज निकम यांना भाजपाचे तालुका अध्यक्षपद, जिल्हा परिषद सदस्य, गटनेते, उपाध्यक्ष तसेच झोतवाडे येथील भारत ईशी, मालपूरचे महावीर सिंह रावल यांना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद, निमगुळचे रघुवीर बागल, धमाण्याचे जिजाबराव सोनवणे, अमराळीचे डॉक्टर दीपक बोरसे, मेथीचे नरेंद्र गिरासे, शेवाडेचे रणजित गिरासे, झोतवाडे भारत ईशी यांच्या पत्नी वंदना ईशी, कमखेड्याचे भरत पवार, बामणेच्या शाणाबाई भेल, चिलाण्याचे अरुण सोनवणे
यांना पंचायत समितीचे सभापती पद देऊन त्यांची एक ओळख तालुक्यात निर्माण केली। तर दुसरीकडे जिल्हा परिषदेत सभापती पद देताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून सलग 4 वेळा निवडून देखील दुर्लक्षित असलेल्या नरडाणा परिसराच्या नेत्या संजीवनीताई सिसोदे यांना जिल्हा परिषदेत सभापती पद देऊन जयभाऊंनी रावल परिवार आणि सिसोदे परिवाराचे संबंध जोपासलेत। यासोबतच वर्षीचे देवीदास पाटील, कलमाडीचे पंकज कदम यांना देखील जिल्हा परिषदेच्या सभापती पदाची संधी देत नवीन नेतृत्व घडविण्याचे काम केले। शिंदखेडा येथील धडाडीचे नेते आणि कुशल संघटक अनिल वानखेडे यांच्या मागे पूर्ण ताकद उभी करून त्यांना नगरपंचायतीची धुरा सांभाळण्याची संधी दिली। शिंदखेड्याचे युवराज माळी यांना खरेदी विक्री संघाचे सभापतीपद, नगरपंचायतीचे उपनगर अध्यक्षपद, प्रकाश देसले यांना 2 वेळा उपनगर अध्यक्षपद, बाजार समितीचे संचालक भिला माळी यांना उपनगर अध्यक्षपद, मालपूरचे श्रावण माळी यांना परवाच खरेदी विक्री संघाचे चेअरमन पद, तर वारूडचे भालेराव बेहेरे यांना व्हाईस चेअरमन पद, विरदेल येथील साहेबराव पेंढारकर यांना बाजार समितीचे उपसभापतीपद, पिंपराड येथील राजेश बोरसे उर्फ बल्लू दादा यांना उपसभापतीपद एवढेच नव्हे तर जनरल जागा असताना देखील अमराळेचे दीपक मोरे व वाडीचे अनिल गायकवाड या दोन्ही आदिवासी युवकांना अनुक्रमे पंचायत समिती आणि बाजार समितीचे उपसभापती पद देऊन आदिवासी समाजालाही मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले आहे। मालपूरचे राजधर वसईकर व मेथीचे रमाकांत बागले यांना खरेदी विक्री संघाचे चेअरमन पद देऊन दलित समाजालाही संधी दिली होती। असे सर्वसमावेशक नेतृत्व जयभाऊंनी तयार केले। मात्र यातील नारायण पाटील व कामराज निकम या दोघांवर उदंड विश्वास ठेवत सर्वोच्च टोकाचे अधिकार यांना दिलेत। तालुक्यात तर यांची ओळख मिनी आमदार म्हणूनच झाली। जयभाऊंच्या आदेशाने जनतेने जो सन्मान यांना दिला त्याचीच हवा दोघांपैकी कामराज निकमच्या डोक्यात गेली आणि त्याला आमदारकीचे स्वप्न पडू लागलेत। खरं तर त्याच्या डोक्यावर जयभाऊंचा हात असल्यामुळे कामराज निकमला पद, प्रतिष्ठा आणि पैसा मिळाला। वास्तविक पाहता सन 2014च्या निवडणुकीत कामराज निकम स्वतःच्या बामणे गावातून देखील जयभाऊंना लीड देऊ शकला नव्हता, पण तरीही जयभाऊंचा विश्वास कधीही कमी झाला नाही। पण हा इतका विषारी साप आपल्या उशाखाली आहे याची जराशीही चुणूक भोळ्या भाबड्या जयभाऊंना लागली नाही। याच्यातल्या विषाचे प्रदर्शन याने गद्दारी करून ज्या दिवशी पत्रकार परिषद घेतली आणि जयभाऊंवर अनेक आरोप केलेत तेव्हा झाले। खरं तर मुक्या प्राण्याला जर आपण रोज भाकर दिली ना तरी तो देखील इमानाला जागतो। पण नमकहराम कामराज निकम जयभाऊ अमेरिकेत बहिणीला भेटायला 17 वर्षानंतर गेले असताना पाठीत खंजीर खुपसून गेला याचे आपल्या सारख्यांनाही वाईटच वाटले। अर्थात त्याच्या जाण्याने आपल्या संघटनात कुठलीही उणीव भासली नाही व राजकीय नुकसानही झाले नाही, कारण गद्दारी ही मुळात आपल्या संस्कारातच नसल्यामुळे याची चीड सर्वसामान्यात प्रचंड प्रमाणात आहे। त्याच्या जाण्याने आपल्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये एक नव चैतन्य निर्माण झाले असले तरी जयभाऊंचा एक एक निष्ठावान कार्यकर्ता आपापल्या गावातील खिंड लढवायला पुन्हा नव्या जोमाने सज्ज झाला आहे हे मात्र नक्की।